कामगाराच्या मेहनतीवर पैसे खाणारी औलाद जर इथं पैदा होत असेल तर काय होते? कुठं मग न्याय मागायचा? अपघातात किती मरते कामगार? काय भेटते त्याला? काढा तुम्ही हिशोब. काय चूक आहे त्या कामगाराची? त्या फॅक्टरीवाल्याचे काही पैसे वाचवायचे आहे म्हणून आमची मौत स्वस्त झाली एवढी? आम्ही मराव तिथं नेहमी नेहमी. साध्या नागपुरात किमान आम्ही पाहतोय, नागपूरचं बोलतोय मी, नागपूरचे डॉक्टर साहेब इथं आहे, ते काही आपली फॅक्टरी आहे अमरावती रोडवरची, 4 वेळा 5 वर्षात 4 वेळा अपघात झालाय, 15 जण मरण पावले. काही नाही, कुछ नाही होता है. म्हणजे मोठा असला म्हणजे त्याला कायदे कसे पळवाट आम्ही पाहतो, काही होत नाही. आणि एखाद्या कामगारानं एखाद्या अधिकाऱ्याला भोकसलं असतं तर महाराष्ट्रभर चर्चा झाली असते, तुम्ही लगेच त्याच्यावर सगळ्या कारवाई झाल्या असत्या. ही जी परिस्थिती आहे ना, हे अपघात, फॅक्टरीमधले अपघात, ओव्हरटाईम तातडीनं कुठेही काढता येणार नाही. समितीसमोर जावं लागेल. दोषी असेल तर त्याला काढा आणि घ्यायचं असेल तर समिती निर्णय घेईल आणि त्याला घेता येईल. ह्या काही दुरुस्त्या आकाश भाऊ तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. आणि मला वाटतं तुम्ही विदर्भातल्या आहे आणि खास करून बुलढाणा महाजिजाऊच्या गावातले जिल्ह्यातले तुम्ही. अरे महाजिजाऊना अख्खी सुलतान आम्ही पाहतोय, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, एकटे छत्रपती 14व्या वर्षी चिरडून टाकली सगळी. ही त्या महाजिजाऊचे वार भूमीतले म्हणून तुम्हाला हा भूमिका तुम्हाला घ्यावं लागत. आज शेतमजूर आहे आमच्या गावात खेड्यात काम करतो तो शेतमजूर बिचारा, भूमी नाही, जमीन नाही, काहीच नाही. एकतर शेतकरी अडचणीत, त्याचा मालक अडचणीत, शेतमजूर सुखी राहणार आहे? अरे शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या शेतीवर काम करणारा शेतमजूर सुखी आहे ना? तो कामगारात मुळत ना कायच्यात मुळत. निर्णय घ्यावा लागेल. त्या शेतमजुराला कुठं ना कुठं न्याय द्यावा लागेल. अरे जमीन नाही, ज्याच्याजवळ जमीन आहे त्याला आत्महत्या करावं लागतं, आणि ज्याच्याजवळ जमीनच नाही, गावात 10-15% हा वर्ग आहे, तो सगळ्या जाती धर्मातला आहे, त्या शेतमजुरासाठी एक योजना नाही. यांचं बांधकाम कल्याण मंडळ आहे, अर्धे राजकीय कार्यकर्ते आहे त्या बांधकाम कल्याण मंडळ कामगारात. तपासा तुम्ही, चाळणी लावा. खरे कामगार त्याच्यातून बाहेर गेलेले आहे. खऱ्या कामगाराला निधी भेटत नाही, खऱ्या कामगाराला योजना भेटत नाही. मेळघाटचा मजूर 90 दिवस काम करतोय, सगळं स्थलांतर होत राहतं, त्या बिचाराले त्या कल्याण मंडळातले एक खडकू भेटत नाही राव. आणि कोणी तालुका प्रमुख, कोणी जिल्हा प्रमुख, आमदाराचा चुलत भाऊ बांधकाम कामगारात, जसं माथडी कामगारात होते का नाही? उपसभापती तुम्हाला माहित आहे, माथाडी कामगारामध्ये असंच झालेलं आहे. तुमच्याकडून हा तुमचं नाव आता आकाश आहे, बहुत व्यापकता है उसमें. आता प्रकाश टाका त्याच्यावर. तुम्ही हे माझं म्हणणं कोणत्याही पार्टीचे असो, अब करा. किमान जो खरा कामगार आहे त्याला तर वेगळं करा ना. तुम्हाला हे मान्य करावं लागेल. कसे कसे घुसले बांधकाम कामगारामध्ये, कसे कसे फॉर्म भरल्या जातं, कशा पद्धतीनं त्यांना घेतल्या जातं, हे सगळं तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्ही मनावर, मी राज्यमंत्री होतो कामगार विभागाचं, मी या सगळ्या बाबतीत तेव्हा सगळ्या नोट्स बनवल्या होत्या. परंतु तेव्हा आता काय कोरोना, त्याच्यात ते प्रॉब्लेम, आणि आम्ही राज्यमंत्री, पुन्हा अडचण, फाईल येतं, मग ते कॅबिनेटकडे जातं, ते कॅबिनेटवाल्याला ते पचत नाही. ह्या सगळ्या अडचणी WCL वाले आमच्याकडे बस थोडं WCL मध्ये चंद्रपूर, नागपूर, तिकडे गडचिरोली, हे सगळे WCLचे प्रकल्प आहे. कोळसा खाणी ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, कोणी ऐकत नाही, काही ऐकायला तयार नाही. मराठी मग बोलतोय आपण मार. मी तर इथं पाहतोय प्रत्येकाला असं वाटतंय का इथं बसल्यावर आपल्याला वाटतं हिंदी इंग्रजी काही आहेच नाही, फक्त मराठीच आहे. पण त्या फॅक्टरीमध्ये मराठी लोक आहे किती? ठेवा पटलावर अहवाल तुम्ही, जिल्हा वाईज ठेवा, एकदा होऊ द्या तपासणी, किती मराठी कामगार काम करतोय, आणि मग अडचणीच्या कामावर किती मराठी आहे, चांगल्या कामावर किती मराठी बसलेले आहे, पाहावं लागेल. तुम्ही जर निवळ आम्ही पाहतोय तोंडातून बोलून नाही चालत, थोडं फटकारा. तुम्ही तुमचा जिल्हा पहिले तपासा, नागपूर, विदर्भ तपासा. विदर्भात तपासल्यानंतर किती लोक मराठी काम करतात याची माहिती आमच्या समोर ठेवा, पटल्यावर ठेवा. उपसभापती साहेब, तुम्ही या माध्यमातून तुम्ही तसे निर्देश द्या. आणि फिनले मिलच्या बाबतीत, म्हणजे टेक्सटाईलच्या बाबतीत
तुमच्या मंत्रिमंडळाचं तुमच्या कॅबिनमध्ये कशी बैठक तातडीनं लावता येईल, मला वाटतं तशा प्रकारची जर उपाययोजना केली तर या चर्चेला काही ना काही अर्थ उरेल, नाही तर काही अर्थ उरणार नाही. तुमच्याकडून ते अपेक्षा आहे आणि आपले उपसभापती कामगारामध्ये अतिशय परिपूर्ण आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो का त्यांनी त्यांच्या उपस्थित किंवा आपल्या उपस्थितीमध्ये हे बैठक फिनले च्या संदर्भात, कारण बंद पडली, 50% आपण देतो. ऊसतोड कामगार, विटाभट्टीवाला कामगार, ते घरेलू कामगार जे तुमच्या आमच्या घरी आम्ही पाहतोय भांडे घासायला येतं, ते आमच्या घरी तिथं धुणे धुवायला येतं, ते बिचारे नाही. साहेब आमचे आमदार आहे, साहेब आमचे मंत्री आहे, मोठ्या चांगल्या गोड तोंडातून बिचारी अभिमानातून आम्हाला म्हणत असते, भाऊ आमचं पाहावं, आमच्या मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था झाली नाही, त्या घरेलू कामगारांसाठी आम्ही काही करू शकलो नाही. हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा आम्ही पाहतोय वंचित घटकाला आम्ही अधिक वंचित ठेवत असन, काय उपाययोजना हो ऊसतोड कामगारासाठी अर्ज भरून घेतले तुम्ही, काय दिलं हो? ते भांडे घासता घासता हात बेकार होते, साध्या हात हँडग्लोव्ह जरी दिले असते तरी हात नाही बेकार झाले असते ना दादा, त्याचा संसर्गजन्य झाला नसता. आम्हाला साधे साधे काम आहे, ते कसे करता येईल, त्याला कशा पद्धतीनं बळ देता येईल, या अपेक्षा मला वाटतं आपल्याकडून आहे. आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करून कामगाराबाबत एक चांगल्या पद्धतीचं धोरण किंवा कायदे कसे आणता येईल याचा आपण विचार करावा. आम्हाला गिरीश भाऊकडून खूप अपेक्षा होत्या, पण ह्या उत्तरात सगळ्या अपेक्षा भंग केलेल्या आहेत. एक तर मला त्या धरणात उडी टाकावं लागेल, नाही तर तुम्हाला तरी टाकावं लागेल. सभापती महोदय, खरं तर वासनी प्रकल्प याला 20 वर्ष झाले आणि 20 वर्षापासून हा प्रकल्प रेंगाळत 55-60 कोटीचा प्रकल्प 500-600 कोटीवर जातं. हे जबाबदारी कोणाला घेणार, द्या लागेल. न्यायालयाच्या फक्त कारणामुळे जर हा प्रकल्प थांबत असेल, त्याचं काम थांबत असेल, तर ते आपण तातडीनं सुरू केलं पाहिजे. जलद गती न्यायालयात नेता येईल काय, याचंही आम्ही उत्तर देतोय, तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि या वासनीमध्ये गिरीश भाऊ, खरं तर बोरगाव पेठ हा आमचा खारपान पट्टा आहे आणि खारपान पट्टा असल्यामुळे काय होतंय, जमिनीत थोडी जरी ओल असली तर ते शेवटपर्यंत जातं, म्हणजे ते पूर्ण भिंतच ओल होते. आता त्या जमिनीचा दोष आहे, म्हणून बोरगाव पेठ हे पुनर्वसनमध्ये घ्यावं, नियामक मंडळाचा ठरावही झाला. आता काय झालंय, राजुरा असेल, दोनही पुनर्वसनचा विषय आहे आणि याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे. राजुरा प्रकल्पामधलं राजुरा गाव, वासनीमधलं बोरगाव पेठ गाव, हे नियामक मंडळाला मान्यता दिली का हे पुनर्वसन मध्ये घ्या आणि ते नियमानं बसते. पण प्राधिकरण, जे पुनर्वसन प्राधिकरण मंडळ आहे ते याला वेळ लावत आहे. आणि मग तुमच्या माध्यमातून हा काय झाला, आता राजुराचा प्रकल्प किती एकदम 15, 20, 30, 40 कोटीचा प्रकल्प तो चालला आता 100-150 कोटीवर, आणि हे सगळे पुनर्वसन होत नाही म्हणून याला विरोध गावकरी करत आहे. प्रकल्पाचं पैसे असून निधी थांबत आहे. आणि मग ही खरं तर तुम्ही आम्हाला या 15 दिवसात त्या प्राधिकरण सोबत एकदा बैठक लावा, किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं आतापर्यंत पक्षाचं राजकीय सगळे काम पाहत आले, संकटमोचन झाले, या धरणाचे आपण संकटमोचन होऊन 15 दिवसात पुनर्वसनचा निर्णय आपण करणार आहे का, या संदर्भात आपण आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. दुसरं 2-3 4 प्रकार याच्यात, 4 एकखट्टे विचारू चालेल, तर ते मला 15 दिवसात ते पुनर्वसनाची कारवाई झाली पाहिजे सभापती महोदय. आणि दुसरं असं आहे का, याच्यामध्ये बांधकामाधीन प्रकल्प आहे, अर्थात वासनी आहे, बोर्डी नाला आहे, करजगाव आहे, राजुरा आहे, बेलोरा गनोजा प्रकल्प बांधकामाधीन आहे. हे सगळे प्रकल्प थोड्या कारणानं, आता बोर्डी नाला काय झालंय, मेघा नदीवरून आपण पाणी उचलतो, परंतु त्यामधलं जे काही काम आहे जाळीचं, जिथून आपण पाणी उचलतो, पंपिंग करतो, तिथलं थोडंसं काम 90% प्रकल्पाचं काम पूर्ण झालं, 10% आपण धरणात पाणी आणत नाही. मला वाटतं याचा टाइम बॉम्ब कार्यक्रम ह्या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात, म्हणजे हे गिरीश भाऊ आपण जर पाहिलं तर 2022 पर्यंत पूर्ण करायचे होते काही प्रकल्प, 23 मध्ये, आता 27 जून आला आपला. हे 4-5 वर्षात आपली निधी किती वाढतं हे तुम्हाला माहीत आहे. आणि मग प्रशासकीय कारणामुळे हे प्रकल्प थांबत असेल, निधी आपल्याकडे उपलब्ध आहे, पण आपल्या प्रशासकीय कारणामुळे हे प्रकल्प थांबत असेल तर यावर कशी चालना तुम्ही देणार, किती दिवसात त्याची कामं सुरू करणार, ते पण आम्हाला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. दुसरा, सभापती महोदय, आपण जर पाहिलं
तर भगाडी नावाचा प्रकल्प आहे आणि याला पाणी थांबत नाही. काय झालंय, 10-20% पाणी थांबतंय, पण बोर्डी आणि सापनमधून जर पाणी उचललं, कारण त्याचा सगळा कालवा जो आहे, पाईपलाईन आहे, त्या प्रकल्पापर्यंत येतं आणि आपल्याकडे पाणी शिल्लक आहे, बोर्डीमध्ये पाणी शिल्लक आहे, सापनमध्ये पाणी शिल्लक आहे. ते जर ह्या प्रकल्पात टाकलं तर मला वाटते हे सगळं आपल्याला धरणाचं पाणी जे आहे, जे थांबत नाही, मिळत नाही, तो आपण तिथं भेटन. त्या संदर्भातही आपण काय कारवाई करणार ते आम्हाला सांगितलं पाहिजे. दुसरं, चंद्रभागा प्रकल्प जे आहे हे पूर्ण झाले, याचं सिंचन सुरू झालं, पण ह्या सिंचनमध्ये चंद्रभागामध्ये अजून 600 हेक्टर बोर्डी भागातला जो आहे गावाची सिंचन होऊ शकतं, कारण क्षमतेपेक्षा आपण कमी सिंचन करतो आणि त्या बचत सिंचन पाण्यातून आपण जर बोर्डी भागातला पाणी 500-600 हेक्टर सिंचनाखाली आणला, मी मातीचाच कालवा करायला लागतं. अतिशय मला वाटते जास्तीत जास्त 5-10 कोटीचं कामाच्या वरते काम नाही आहे, पण 10 कोटीमध्ये 600 हेक्टर वलताखाली येऊ शकतं. त्याबाबत आपण निर्णय घेतला पाहिजे. दुसरा, सभापती महोदय, आपण जे पाहतो आहे का या 3-4 मागणी संदर्भात एक नवीन प्रकल्प आम्ही खरं तर पाहणी केली, तेव्हा मुख्यमंत्री महोदय, आपले मुख्य जलसंपदा मंत्री स्वतः देवेंद्रजी होते. पिंपरी बॅरेज आणि राजना पूर्णा बॅरेज हे अतिशय कमी पैशामध्ये होणारे प्रकल्प आहे. ह्या नदीच्या मध्ये आपण बॅरेज तयार करून याची आपण 2013ला पहिली प्रशासकीय मान्यता दिली, 2009ला, आणि आता अजून त्या पहिली प्रशासकीय मान्यता व्यापकच झाली. आता त्याला नवीन प्रशासकीय मान्यतेला अजून किती दिवस आपण ठेवणार आहे. राजनापूर्णा बॅरेज आणि पिंपरी पूर्णा बॅरेज थोड्या गोष्टीसाठी काय झालं तर एमडी लेआउट झालं नाही. आता एमडी लेआउटला किती वेळ लागतोय, त्याला काही फार वेळ नाही लागत. नाशिकचं कार्यालय ते सगळे प्रकल्प थांबून ठेवतोय आणि त्या सगळ्या याच्यावर तुम्ही जर याची बैठक घेतली तर मला वाटतं हे दोनही बॅरेज जे मूळतः आपण पाहतोय, देवाभाऊनं त्याची सुरुवात केली होती, त्यांनी त्यावेळेस मदत केली होती, ते बॅरेज अपूर्ण राहता कामा नये. म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे का ही पिंपरी बॅरेज आणि राजनापूर्णा बॅरेज आपण किती दिवसात त्याला पूर्ण करणार. दुसरं, तुम्हाला माहित आहे का हे प्रकल्पग्रस्त सगळ्या इकडे, सभापती महोदय तुमच्याकडे असेल, सगळ्या इकडे 4-4 लाख प्रकल्प ज्याच्या जमिनी गेल्या, सगळे वाऱ्यावर आले. ज्यांचे मोठे मोठ्या शेती होत्या, खटले होते, ते आजही कॅन्टीनवर चहा विकायला पाहायला भेटतं आपल्याला. आणि म्हणून त्याचे जमीन जुमला सगळ्या गेल्यानंतर त्या प्रकल्पग्रस्तांना आपण, कारण त्यांनी राष्ट्रहिताचं काम केलं, त्यांनी जमीन दिली आहे, त्यांनी गाव गेलेलं आहे, अशा प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षणाच्या ऐवजी 15% करावं. नाही तुम्हाला नोकरी देता असेल तर 25-30 लाख रुपये तुम्ही रोख त्याला द्या किंवा एखाद्या उद्योगातून काही पैसे द्या. हे 3-4 प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे. अलग एखादा तिथला मॅनेजर साला आम्ही सांगतोय एका दिवसात म्हणतो उद्यापासून कामाला येऊ नको. अरे वा, आयुष्य तिथं काम केलं फॅक्टरीमध्ये आणि आल्याबरोबर सांगतोय उद्यापासून कामाला यायचं नाही. संपला विषय. ना कायदा आहे, ना नोटीस आहे, ना कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतो त्याला बंधन आहे. आमचा कामगार अधिकारी आम्ही पाहतो त्याला विनंती करता, हो याला घ्या. म्हणजे त्या अफजल खानासमोर काही आमचे मराठे कसे काही जे दळभद्रे होते ते जसे सलाम करत होते ना, तसे मुद्रा मारताय आमचे कामगार अधिकारी. मुद्रा मारण्याचं काम करतोय. त्या कायद्यात बदल करा. असा कसा फॅक्टरीवाला डायरेक्ट त्या कामगाराला काढलं जात आहे. त्याच्यावर समिती नेमा. तिथला कोणी संघटनेचा प्रमुख असेल, त्या कामगाराचा तो अधिकारी असेल, त्याच्या समितीच्या समोर ठेवून त्याला कामगाराला काढलं पाहिजे. नोटीस नाही, काही नाही. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाच्या घरी कामावर असतं जसं आपलीकडे ड्रायव्हर असतं, उद्यापासून येऊ नको. काय प्रकार आहे, कधी थांबणार आहे. आणि मग ते जर कामावर घ्यायचं म्हटलं तर कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही. उपसभापती साहेब तुम्हाला माहित आहे काय अवस्था आहे त्याचा. टिकतोय आपण. ते न्यायालय आमच्या बाजूने उभे राहतं कितीकदा. मग खालच्या कोर्टानं न्याय त्याच्या बाजूने लावला, हायकोर्टाचा, हायकोर्टानंतर मग अधिक सर्वोच्च न्यायालयाचा. एक कामगार ज्याला 18,000 रुपये पगार भेटत नाही तो न्यायालयात भांडणार कसा. याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय घेणार ते आम्हाला सांगा. त्या कामगाराच्या पाठीमागं कामगार मंत्री म्हणून तुम्ही कधी उभे राहणार ते तुमच्याकडून अपेक्षा आहे.
आज फिनले मिल आमची तुम्हाला माहित आहे, टेक्सटाईलच्या केंद्र सरकारनं ह्या सगळ्या मिल बंद केल्या. 6 मिल महाराष्ट्रातल्या आम्ही पाहतोय बंद केल्या, पूर्ण देशभरातल्या 6 मिल बंद केल्या आणि 50% आम्ही त्या कामगाराला पगार देतोय. जगाव का मराव म्हणायचं आहे. आमची सत्ता आहे आणि सत्ता असताना असं बोलू नये, चांगलं बोललं पाहिजे. आमची सत्ता कशी चांगली आहे, आमच्या सत्तेचे फायदे काय, हो बोलू आम्ही चांगलं. पण 50% पगार जर भेटत असेल त्या कामगारांना दुसरीकडे कामाला जाता येत ना, कुठं काही करतायत, राहू शकतोय आपण. तुम्ही सांगतोय आकाश भाऊ, तुम्ही यावर लक्ष जर घातलं नाही, मला वाटतं हा क्रांतिकारी निर्णय घेतला पाहिजे आपण. ओव्हर टाइम आम्ही काम करतोय, 12-8 तास काम केलं पाहिजे, 12-12 तास काम करून घेतलं जातं. हे 4-5 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. डायरेक्ट काढता येणार नाही, कायदा करणं आवश्यक आहे. ओव्हर टाइम असताना आम्ही पाहतोय कुठल्याही ओव्हर टाइम केल्या जात असाल तर त्याच्यावर रितसर जे काही महत्वाचे फायदे आहे, पीएफ असन अधिक काय असणार, हे जर त्याला भेटत नसेल, ह्या हक्काचे आहे, घ्या आढावा. काही तर आम्ही सांगतोय मुजरा घालतं, काही मुजरा घालून नोटा मोजतोय. त्या कामगाराच्या रक्ताचे पैसे कमिशन खाणारी औलाद अफजल खानासारखी फाडली पाहिजे, दिसन तिथं तोडलं पाहिजे यांना. अरे कुठल्या ठिकाणी पैसे खाताय तुम्ही, त्याचे काय अंदाज काही राहिलं का नाही राहिलंय.